आज जुन्नर तालुक्यातील ओतूरजवळ कल्याणनगर हायवेवर एक दुर्दैवी असा घटना घडली। एका झालेल्या भीषण अपघातामध्ये ट्रक आणि मोटरसायकलमध्ये 2 व्यक्ती जागेच मरण पावलेले आहेत। अजय बबन दुधवडे असं मयत व्यक्तीचं नाव आहे आणि त्यांची एक मुलगी आहे अनुजा अजय दुधवडे 3 वर्षाची आहे, ती देखील याच्यात मयत झालेली आहे। याच्यामध्ये इतर 3 लोक आहेत, ते जखमी आहेत। त्याच्यामध्ये एक 5 महिन्याची मुलगी देखील आहे। त्याच्यामध्ये मयत अजय दुधवडे यांची पत्नी सलोनी आणि मेवना सुदर्शन गौतम केदार, त्यांचं वय 18 वर्षे, पांगरी माता इथले आहेत, ते देखील जखमी आहेत। आता ह्या ठिकाणी PM आता जस्ट झालेला आहे आणि आता इथं ज्यांचा मृत्यू झाला आहे अजय बबन दुधवडे यांचे वडील आहेत बबन दुधवडे। हां, बबन दुधवडे. राहिलं तुम्ही माळववाडी ना? माळदवाडी. बरं, काय करता काम? शेती. शेती करता। हां. काय झालं होतं, हे कशाला आलते इकडे? लग्नाला आलते इकडे. लग्नाला कुठं आलते? इथं पांगरी माते हो. पांगरी मात्यावर लग्न होतं। अच्छा, हां. कधी आले होते? ते कालच आलते. कोण कोण आलं इकडं? काही अजय आणि त्याची मंडळी आणि 2 नाते आलते. 2 नात। हां. हां, म्हणजे त्यांच्या हां. मुलं। आणि मग लग्न होऊन आता हे चालले होते का? माझ्या घरी आलते ते, फिरून चालले होते माझ्या घरी येणार होते. फोन हां. केला त्यांनी, म्हणलं आम्ही आलोय म्हणलं वाटाने. एवढं ते दुरुस्त असं झालं. बरं, आता दुर्दैवाने तुमचा मुलाचा मृत्यू झालेला आहे, हे तर आपल्याला हा माहीत आहे. कबूल करावं लागेल। हां. वस्तुस्थिती जी आहे ते आहे आणि हां. तुमची नात पण आणि हां. तुमची सून आणि दुसरी मुलगी हां. ते उपचार सुरू आहेत। हां. काय नक्की तुमची मागणी काय? मागणी काय नाही का, ते दवाखान्याचा खर्च झालेला, त्यांनी दवाखान्याला पोरांना 3 जण आहेत ना, त्यांना दवाखान्याला खर्च पुरवा म्हणून. म्हणजे सुदर्शन, हां. अजून ती सलोनी तुमची सलोनी आणि नात. नातीचं नाव काय? ते हम्म. तनुजा. काय परिस्थिती कशी आहे तुमची घरची? तर परिस्थिती काय, गरीबाची आपल्या याचं शेती काम करायचं, पोट भरायचं, जसं काही आपलं दुसरं वाटेन करायचं, जसं काय स्वतःची शेती का वाटेनी करता? वाटेने करीत नाही. मुलगा काय करतो? वाटेने करीत होत संगमेर डाळिंब करेल होते ना तिकडं. मग ते डाळिंब करून तिकडून लग्नाला आले इकडं, आमच्या घरी आले, घरून इकडे आले आपले. आता हे राहायला कुठं होतं तुमचा मुलगा? तुमच्या इथं म्हणजे हां. माळवाडीला राहायचं, कुठं राहायचं तुमच्या? नाही, तो आमच्याकडे राहायचा, पण कसं आहे काल आले आणि तिथे थांबले. मग सकाळचं ते परवा दिवशी संगमेरला होती आणि तिथून लग्नाला आले आणि तिथून मग तुम्ही राहता माळवाडीला? हां. तुम्ही कुठं राहता? माळवाडीला ना? माळदवाडीला. आणि मुलगा कामानिमित्त कुठेतरी शेत घेतलं संगमेरला, तिकडून इकडे आला होता हां, आणि तुम्हाला फोन केला मी घरी येतोय हां. आणि असं घडलं असं घडलं. आणि परिस्थिती एकदम बेताची, उपचार करायला पैसे नाही। हां. आता कोणत्या हॉस्पिटलमध्ये येतं उपचार चालू? मावले हॉस्पिटलमध्ये. आणि एक कोणत्या हॉस्पिटल? दोन जण आहे ना, माऊली हॉस्पिटलला आहे आणि लहान मुलगी आहे ना कांता मार्केटच्या तिथं कुठंतरी युनिक हॉस्पिटल. इनुक हॉस्पिटल. कुठे आहे ते हॉस्पिटल? ते आळं फाट्याला कुठं शिके का? हां. आता पैसे तर द्यावं लागतील, खाजगीमध्ये टाकले म्हणलं। पण मग आता ते समोरून ज्यांच्याकडून झालं ते गाडीवाले, मग मालक चालक, ते काय त्यांनी सहकार्य करायला पाहिजे. मला कळलं का तो जो ट्रक चालक होता तो मध्यधुंद होता, खरं आहे का हे? हां. पेरेला होता. बरं, मग आता हे कुणाचा ट्रक आहे, त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करायचा प्रयत्न नाही केला का तुम्ही? केलं, पण फोन उचलून हे दिलं ना मालक चालकला इथं हे आपले पोलीस स्टेशनमध्ये मालकाला बोलवलंय? त्यांनी आलेत का मालक ते इकडं? त्यांचे काय संपर्क नाही झाला अजून, पण मग त्यांचं यायला पाहिजे त्यांनी इथं. म्हणजे तुमच्या ज्या जखमींचा निदान उपचाराचा खर्च तरी त्याने घ्यावा असं तुमची मागणी? हां हां. तुमच्याकडे आता पैसे किती आहेत? काय पैसे आता काय पैसे. लोकांच्या बांधाव. तुम्ही कोण आहे त्यांचे? आता ते मित्र होता माझा. मयत झाले ते हा. अजय? हा. किती पैसे आहेत विचारलं तुम्हाला? आता काय पैसे येतात, जेवढं काम करत तेवढं बाजार हाटाला चालवतं, दुसरं काय काही बचत नाही. नाही. मग आता हे डॉक्टरांचा खर्च तुम्हाला द्यावा लागेल। आता कुठून द्यावं, त्याच्यामुळे म्हणते मदत करायला पाहिजे त्यांनी, ज्याच्याकडून झालं तसं. मग तो कुठला आहे चालक, तो मालक माहिती आहे का, ट्रक चालक वगैरे? नाही, कोणत्या त्यांचा गावचा संपर्क नाही झाला अजून. पोलिसांना विनंती करायची ना, आम्ही जरा मदतीसाठी त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करा वगैरे, बोलवा। हां, सांगितलं वाटतं वाटतं सांगितलं कोण आहे इथं जरा थोडंसं बोलणारं व्यक्ती?
तो जो मालक जोपर्यंत येत नाही तोपर्यंत आम्ही डेड बॉडी हातात घेणार नाही आणि ते तिघांचा खर्च त्यांनी उचलावा आयसर आहे त्यांनी. मला सांगा का असं म्हटलं जातंय का हे तीन जण होती मोटरसायकलवर आणि 2 मुलं म्हणजे असे 5 जण चालले होते आणि हे खूप भरधाव वेगाने होते त्यामुळे त्यांच्या चुकीमुळे अपघात झाला असं काही लोक बोलतात, काय सांगा? नाही ते आयसरच्या चुकीमुळे हे झालं, ओव्हरटेक मारताना त्याच्याकडून चुकी झाली आणि डायरेक्ट जाग्यावर मधल्या याच्यावर हे झालं, ॲक्सिडेंट झाला मग हवेला. म्हणजे तुमचं म्हणणं आहे आयशर लेन कटिंग करून आला अचानक? हा अचानक आला. CCTV फुटेज आहे ना त्या याच्यामध्ये मग आता PM मध्ये दोघांचं PM पूर्ण झालेलं आहे बरोबर? हा तो आता तुम्ही बॉडी ताब्यात घेत नाही? नाही जोपर्यंत मालक येत नाही आयसरचा तोपर्यंत बॉडी ताब्यात घेणार नाही. मग अशी मी आलो त्यावेळी काही पोलीस अधिकारी आले होते, गाड्या होत्या, त्यानंतर निघून गेल्या, काय झाली चर्चा त्यांच्यासोबत? नाही चर्चा नाही काय झालं त्यांच्याबरोबर थोडं मग ते नाही आम्ही परत मग तिकडे गेलो पोलीस स्टेशनला गेलो. उतरला? हा उतरला. मग ते नाही काय बोलले. पॉईंटला गेले ते पॉईंटला गेले ॲम्ब्युलन्स आणि पोलीस गाडी. पंचनामा करे गेले असतील काही. हा आता मला कळलं ते पांगरी माथ्यावरचा तोच काय तुमच्या काय म्हणजे सोन्याचा भाऊच आहे ना? हा भाऊ. तो पण सिरियस आहे असं कळलं. हा सिरियस आहे. मुलगी पण सिरियस आहे तुमची, नाच सॉरी, हा. आणि सून पण. हा मग तुमची काय समजूत काढायला कोण नाही आलं का पोलीस? बाबा न्या बॉडी, आम्ही करतो काहीतरी ऍडजस्ट. नाही ते नाही काय म्हणले, ते म्हणले आपण याच्यातर्फे करू, आपलं लायसन घेऊ गाडीचं त्याच्यातर्फे हे करा इन्शुरन्स. इन्शुरन्स तर्फे, दुसरं नाही ते काय. इन्शुरन्स भेटेल तेव्हा भेटेल, पण आताचा खर्च कोणी करायचा? आताचा खर्च आयसरवाल्यानेच करावा. जेव्हा मालक आहे स्वतः त्यांनी येऊन इथं त्यांनी खर्च करावा. तिथून पुढं डेड बॉडी घेण्यात येईल. या इकडे काही आपण इथली काही लोक आहेत. नमस्ते. जरा मला हे लोकांचं म्हणणं आहे आणि ते तुमच्याच गावचा मयत व्यक्ती आहे. दुर्दैवाने काय सुदर्शन केदार तो पण सिरियस आहे. सिरियस आहे. आताच डॉक्टरांचा फोन आला होता, ते म्हणतात रेफर करायचं त्याला, कारण की व्हेंटिलेटरवर आहे, मेंदूला खूप मार आहे, ऑपरेशनची अत्यंत गरज आहे. त्याच्यामुळे डॉक्टरांचा फोन आला होता आणि जो प्रसंग घडला आहे तो खूप अवघड आहे साहेब. आता प्रथमदर्शनी आम्हाला जेव्हा कळालं तेव्हा ते बाळाचे जे फोटो आले आमच्याकडे, ते बाळाचा मेंदू बाहेर पडला होता आणि पाऊशी वाटत नाही ते फोटो. नाही खूप अवघड आहे. म्हणजे ते तुम्ही मला प्रश्न विचारताना सुद्धा माझा लटका होतो, एवढी परिस्थिती खूप बिकट झालेली आहे. आता मगाशी त्या मालकाबरोबर मीच कॉन्टॅक्ट केलं होतं का बाबा तुम्ही या आणि ह्या कुटुंबाला कसं सहकार्य करता येईल याचा प्रयत्न करा. त्या मालकाने 1-2दा फोन उचलला आणि स्विच ऑफ करून टाकला. आणि नंतर वाया त्यांचा एक मित्र होता इथं, त्यांना बोलवलं आम्ही का बाबा या काहीतरी. आमचं काय म्हणणं होतं, जे घडलं ते घडलं आहे, पण आता 3 जे एक महिला आहे, एक मुलगा आहे, एक छोटी मुलगी आहे, ते आज मरणाच्या दारामध्ये, काहीतरी सहकार्य करा. 5 महिन्याची फक्त. 5च महिन्याची. आणि आता हे दुधवडे परिवार असेल किंवा काय केदार परिवार असेल, सगळ्यांची परिस्थिती एकदम हालाकीची आहे. आणि त्या मालकाचं असं म्हणणं आलं का त्या मालकाचं म्हणजे मालक कुठल्याच आमच्या हाकेला होऊ देत नाही आहे. आणि त्याचा नंतर लास्टला आम्हाला जो मध्यस्थी होता त्याने सांगितलं की बाबा ते तुम्ही काही करा, मी काही येऊ शकत नाही. आमचं एकच म्हणणं होतं की बाबा आता मगाशी परिवारासंग आम्ही बोललो, हे दुधवडे ते मुलाचे वडील आहेत, आता त्यांच्याकडे बघितल्यानंतर परिस्थिती कशी वाटते बघा साहेब. बोलता पण येत नाही त्यांना बोलता पण येत खूपच नाही. गरीब परिस्थिती दिसते. त्यांचा अवतार एकंदरीत पाहिला तर हातावर पोट असलेलं कुटुंब दिसतंय आणि STने जाता असं गेलं तर जास्त, त्यामुळे ते 5 जण गेले ते एकदम एकाच परिस्थितीनुसार साहेब. आता प्रसंग असं झाला का 2 जण तर एक म्हणजे यांचा मुलगा आणि यांची नात ऑफ झाली जागेवरच. जे 3 जण आहेत त्यासाठी काहीतरी त्या गाडीच्या मालकाने मदत करणं गरजेचं होतं. आम्ही खूप प्रयत्न केला पण त्यांनी आम्हाला काही साथ दिली नाही. आता मग त्यांची चर्चा आली का बाबा जर तो गाडी मालक येत नसेल आणि तो जर सहकार्य करत नसेल तर आपण त्या बॉर्ड्यांना हातच लावायचा नाही. आणि साहेब प्रथमदर्शन जी लोकं होती त्या लोकांकडून असं कळतं का तो जो आयशरवाला आहे तो पिलीला होता आणि पिलीला असूनसुद्धा त्याच्या बिस्लरीची बॉटल असेल तिच्यासुद्धा दारू होती. म्हणजे चालू गाडीत चालू होतं काम येत होता. हो अशी त्याची परिस्थिती होती. आणि CCTV जे व्हायरल होतं त्याच्यामध्ये एका अँगलने दिसते साहेब. पण जेव्हा प्रथमदर्शनी काही लोकांना आम्ही विचारलं, ज्यांनी पाहिलं ते, तो आयशरवाला छोट्या हत्तीच्या अंगावर गेला आहे, साईड सोडून अंगावर गेल्यानंतर त्यांनी ब्रेक दाबला आहे.
तो तिकडे सरकला आहे आणि बरोबर जी मधली लेंथ असते ना त्याच्या इकडल्या बाजूला मोटरसायकल असताना त्यांनी पूर्णपणे ती दाबली. साहेब तुम्ही पाहिलं असेल ते CCTV फुटेज, डोळ्यातून पाणी येतं आहे. चिंटूसारखी माणसं उडवली गेली 20-25 फूट हवेत उडून पडले रिटर्न. आणि ते बारीक बाळ आहे 6 महिने साहेब. मगाशी आम्ही जय शिंदेने आम्ही पाहायला गेलो साहेब, ती हालतसुद्धा नाही. आणि आज आम्हाला फोन येतो आहे, आज एखादं मेंदूचं स्कॅन केल्यानंतर त्याला पैसे भरावे लागतात. परिस्थिती बिलकुल नाही. त्या मालकांनी काहीतरी मदत करणं गरजेचं आहे या कुटुंबाला. स्विच ऑफ केला फोन. स्विच ऑफ केला साहेब फोन. कोण आहे ते? ते शेख म्हणून आहे कोणतरी विरारचा, पण मुगरुरी जास्त आहे साहेब. असं जमत नाही. नियम काय असेल ते बाजूला ठेवू आपण, पण माणुसकी म्हणून त्यांनी मदत करावी. आज बाला हत्या झाली ना साहेब, बारीक बाळ गेलं ना, 3 वर्षाचं बाळ आहे. काय त्यांनी विश्व पाहिलं असेल? कमीत कमी माणुसकी तरी त्या मालकाने जिवंत ठेवायला पाहिजे होती. काय बोललं तुमच्याशी बोलता? साहेब मला बोलला का मी माझ्या मध्यस्थीला पाठवतो. मध्यस्थी आला, मध्यस्थी म्हणलं बाबा काय तुमचं काय म्हणणं आहे? म्हणलो साहेब आम्हाला काहीच म्हणणं नाही, आमचं फक्त एकच म्हणणं आहे, 2 गेलेत आता ठीक आहे, आले देवाची जमाना, पण ते 3 जण आहे त्यासाठी आपल्याला आर्थिक मदत उभी करणं गरजेचं आहे. साहेब त्याने तिकडून डायरेक्ट सांगितलं गाडी पिटून दिली तरी चालेल, पण मी येत नाही. साहेब अशी एवढी मगरुरी महाराष्ट्रात चालता कामा नाही साहेब. कमीत कमी एक जीव म्हणून त्याला मदतीचा हात पुढं करण्याची गरज होती त्या मालकाची. महाराज, ही जी लोक आहेत ही आदिवासी ठाकर समाजाची. आपण पण या परिसरात राहतो, आपल्याला माहिती आहे ही लोक अशी आहेत का इतकं पण त्यांच्या वाईट वेळ आली ना तर ती अजिबात व्यक्त होत नाही. स्वतःचा जो काय आहे ना मनामध्ये दाबून धरतात. म्हणजे आपलं दुसरा त्याच्या जागी आपण असलो ना तर पूर्ण हे रिॲक्ट होतो. पण ही लोक पहिल्यापासूनच अशी साधी भित्री वगैरे न रिॲक्ट होणारी आहे. साहेब आता मगाशी युनिकॉर्नला गेलो आम्ही, युनिकॉर्न हॉस्पिटल, तिथं फक्त त्या बाळाची 48 तासाची गॅरंटी दिलेली आहे. 48 तास जर कवर झालं तर ते बाळ जगू शकतं. आज तो सुदर्शन केदार, आत्ताच डॉक्टरांचा फोन आला, त्याला रेफर करायचं साहेब. मेंदूमध्ये रक्तस्राव वाढलेला आहे. कुठून आर्थिक पाठबळ कुठून उभं करायचं? ते म्हणतील मग सरकारी दवाखान्यामध्ये तुम्ही जा. आम्ही सरकारी दवाखान्यामध्ये पण जाऊ, पण सरकारी दवाखान्यामध्ये नेत असताना तिथं जास्तपर्यंत तरी खर्च आहेच ना साहेब. तो आजसुद्धा त्या कुटुंबाकडं आहे. सरकारी पुण्याला न्यायचं आहे, पुण्याला ॲम्ब्युलन्स करणं आहे साहेब, तो सुद्धा नाही. त्यावेळी घटना घडली त्यावेळी खाजगी दवाखान्यात जाण्यापेक्षा सरकारच्या नादी लागले असते तर. साहेब हे बघा, त्या अपघाताची तीव्रता एवढी होती, सरकारी हॉस्पिटलमध्ये मी काय नाव ठेवत नाही, पण तिथं जास्तपर्यंत हे पेशंट सुदर्शनला काहीतरी झालं असतं. त्याच्यामुळे आम्ही जो मार्ग निवडला किंवा ॲम्ब्युलन्सवाल्यांनी जो मार्ग निवडला तो योग्य आहे. खाजगीमध्ये नेलं, फास्ट त्याच्यावर ट्रीटमेंट झाली, गेल्या व्हेंटिलेटरवर ठेवलं साहेब. एवढी परिस्थिती बिकट आहे. हां, आज खूप अवघड प्रसंग आहे. लोकांना पाहताना वाटेल का हे काहीच बोलत नाहीये, सगळी शांत दिसतात ही लोक सगळी. समाज आहे ना शांत. बोलू दे त्यांना. काय बोलायला काय आता काय 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 संपलेलं ते मुलं पण संपले. हां, मुलं संपलं काय बोलणार त्याच्या पुढं? नात गेले, मुलगा गेला, आता बोलू काहीतरी आता याच्या पुढे असं होतं. मग आता ठरलंय नाही बॉडी काय नाही साहेब, काय मुख्यमंत्र्यांना जाग हे तुमच्या बातमी थ्रू मुख्यमंत्र्यापर्यंत जावा. त्या सरकारने तरी ही बाजू उचलून धरली पाहिजे, त्या तिघांची जबाबदारी घेतली पाहिजे. पण एक मात्र खरं आहे, जो छोटा हत्या होता तो वेगाने होता. त्यांनी ब्रेक दाबला, आतमध्ये घेतली, CCTV दिसते. अँगल तुम्ही एका अँगलनी दिसतं का बाबा मोटरसायकल उडवली, पण मोटरसायकल उडवत असताना दुसरा अँगल पहा, प्रथमदर्शन तिथं लोक जी होती. आणि माझं काय म्हणणं आहे, जर तुम्ही ज्या गाडीने उडवलं आयशरने त्याला ताब्यात घेतलं, मोटरसायकल तुम्ही घेतली, मग तो छोटा टेम्पोवाला सुद्धा तुम्ही त्याला डिटेक्ट करून त्याचा जबाब घेतला घेणं पाहिजे. गरजेचं होतं. बाबा तो किती अंगावा आलाय, तो अंगावर आल्यानंतर त्याला ब्रेक दाबावा लागला, तो त्याला बाजूला जावं लागलं आणि त्यांनी त्याचा जो निशाणा होता तो चुकवला आणि मोटरसायकल वाला साहेब. मी जसं मगाशी या लोकांना विचारलं का लोक मानतात का चूक हे मोटरसायकल स्वाराची, हा खूप स्पीडमध्ये होता. साहेब त्या कॅमेऱ्यामध्ये तुम्ही खरंच पहा, स्पीड छोटा हातीचं स्पीड किती असतं लिमिटेड, त्याला 60चं स्पीड आहे. त्याच्या पाठी मग हा होता, म्हणजे हा लईतले 40-50च्या स्पीडने असणार आहे. आणि पूर्ण कुटुंब गाडी होतं साहेब. तो एवढा पण ठीक आहे, 60च्या स्पीडने जरी असला किंवा 70च्या स्पीडने किंवा 80च्या स्पीडने असू दे, तो हायवे आहे, ठीक आहे, ओव्हर स्पीडचा आहे. परंतु हा जो आहे ट्रकवाला तो दिसतोय ना या लेन तो मध्ये, त्या साईडला गेला साहेब. अचानक येतोय तो. अचानक या बघा, त्या तिथं भरपूर लोक होती, भरपूर लोकांनी पाहिलं, त्यांच्याशी आमचं बोलणं झालं. तो दुसऱ्या लाईन म्हणजे त्याची लाईन सोडून दुसऱ्या लाईनमध्ये गेला. डाव्या बाजूला पडलेले. हां, डाव्या साईडला जे
ते सांगतील. रक्त डाव्या बाजूलाच पडलेलं आहे. ठीक आहे. तर बाबा तर जे कोण आहे ते मालकांनी कुठंतरी सहानुभूती दाखवण्याची गरज आहे. आणि आता हे जे कुटुंब आहे यांचा अवतार बघा, यांना बोलता येत नाही. आणि काहीतरी आता सरकारी दवाखान्यामध्ये नेलं असतं तर तोपर्यंत अनेक लोक दगावली असती. निदान त्या खाजगी दवाखान्यामध्ये नेल्यामुळे तरी त्यांचे अजून ते हे आहेत. परंतु ज्याचा जो काही उपचाराचा जो काही माफक जो काही खर्च असेल तर तो या संबंधित ट्रक चालकाने उचलावा अशी यांची अपेक्षा आहे. आणि ती अपेक्षा असण्यात काही गैर नाही, कारण की तुम्ही जो ड्रायव्हर ठेवलेला आहे तो जर मध्यधुंद अवस्थेमध्ये असेल, तो जर कशी बी बेदरकारपणे एवढी मोठं वाहन जर चालवणार असेल तर सर्वस्वी जबाबदारी तुमची देखील आहे. त्यामुळं जे कोणी शेख आहे त्यांनी या कुटुंबांना काही ना काही निदान उपचाराचा खर्च इन्शुरन्सचा होईल तेव्हा बघता येईल, परंतु आताचा हा जो उपचाराचा खर्च आहे तो तरी द्यावा अशी विनंती.